पुण्यातील तळेगाव दाभाडेतील विकास कामांमधील एक मोठी त्रुटी आता उघडकीस आलेली आहे। नव्या रस्त्याच्या मधोमध पाण्यामुळे तडे गेले आणि फवारे उडाले। उद्घाटनाच्या अगदी नवीन पाईपलाईनच्या चाचणी दरम्यान रस्त्याच्या मधोमध एक पाण्याचा मोठा फवारा उडाला। तपासात असं उघड झालंय की कंत्राटदारानं दोन्ही पाईप योग्यरित्या जोडले नव्हते। नगर परिषदेने आता दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च हा कंत्राटदाराकडून वसूल करणार आहोत असं सांगून नागरिकांना स्पष्टीकरण दिलंय। ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रथमदर्शनी कुठलाही निसर्गाचा चमत्कार वाटावा इतकं अभूतपूर्व कंत्राटदाराचा गोंधळ हा पुण्यात तळेगावमध्ये पाहायला मिळतोय। रस्त्याला तडे जात आहेत, पण बाजूला असलेल्या इमारतीलाही भविष्यात धोका निर्माण झालाय। काय परिस्थिती आहे? खरं म्हणजे फटा पोस्टर निकला हिरो हे आपण पाहिलं, पण फटा पोस्टर निकला पाणी हे पहिल्यांदा बघायला मिळतंय। आपण बघितलं असेल नवा बांधलेला रस्ता आणि त्या रस्त्याच्या मधोमध अगदी चमत्कार वाटावं असं काहीतरी घडताना दृश्यांमध्ये सीसीटीव्हीच्या दिसतंय, ज्यातून अचानकपणे पाण्याचा दाब वाढल्यामुळे पाणी बाहेर येतानाची सगळी दृश्य आहेत। पुण्यातल्या तळेगाव दाभाडे परिसरामध्ये एक मोठी ही त्रुटी रस्त्याच्या कामातली पुढे आलेली आहे। नव्या रस्त्याच्या मधोमध पाण्यामुळे रस्त्याला तडे गेले, फवारे उडाल्याचं हे चित्र आहे। उद्घाटनाच्या अगदी आधी नवीन पाईपलाईनच्या चाचणी दरम्यान रस्त्याच्या मधोमध पाण्याचा एक मोठा फवारा उडाल्याचा आपण पाहतोय। तपासामध्ये सगळं जेव्हा पुढे आलं तेव्हा कंत्राटदारानं दोन्ही पाईप योग्यरित्या जोडलेले नव्हते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं रस्त्याच्या मधोमध पाणी वर येताना आपण पाहतोय। नगर परिषदेनं आता दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च जो आहे तो कंत्राटदाराकडून वसूल करण्याचं सांगितलेलं आहे। मात्र यामुळे ज्या पद्धतीनं ही सगळी घटना घडली आहे त्याचा व्हिडिओ, सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय। तुर्तास धन्यवाद। पण या सगळ्याच्या कामाच्या निमित्तानं कंत्राटदारांचे दावे आणि नगरपालिकेचा मनस्ताप समोर आलाय। दरम्यान उद्घाटनाआधीच पाईपलाईनच्या कामाला तळेगावमध्ये रस्त्याला तडे गेल्याचं पाहतोय। ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडलेले आहेतच। ज्ञानेश्वर, खरं तर पाईपलाईनच्या चाचणी दरम्यान हा सगळा प्रकार समोर आलाय। पाईपलाईन जोडले गेले, त्यावर रस्त्याचं काम झालं आणि आता हा प्रकार समोर आल्यामुळे कुठेतरी नगरपालिकेची हलगर्जी आणि ठेकेदाराचा हा सगळा गोंधळ, सबळा गोंधळ या निमित्तानं समोर येतोय। आपण या सगळ्याच्या निमित्तानं स्थानिक लोकप्रतिनिधींनाही आपण प्रश्न विचारतोय। काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। उद्घाटनाआधीच पाईपलाईनमध्ये तळेगावमधला हा सगळा प्रकार समोर आलाय।